सध्या मी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि तुम्हाला एरिया दाखवून देतो. समोर बघू शकता आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ह्या ठिकाणी, जो ज्या पुतळ्यामुळं आपलं छत्रपती संभाजीनगर नाव पडलेलं आहे ते हे पुतळा आहे. आणि समोर अशी आपली सायकल लावलेली त्या ठिकाणी आणि तो जो रोड जातो तिकडून आपल्याला जायचं गारखेड्याला पूर्णपणे. म्हणजे कमीत कमी आता टायमिंग किती झालेलं आहे, 5:15 वाजत आलेले आरामशीर. लवकरात लवकर मी आता पोचतो, तिथं जायचं आहे. हळदीचा कार्यक्रम चालू झाला असेल, मला काय जास्त माहिती नाही, पण जाऊन बघतो म्हणजे लवकरात लवकर पोचतो. तरी मी दुपारी तर नाही पण सकाळी 8:30 आजीबाऊच्या हळदीला पोचलेला आहे. सायकल लावलेली आहे आणि टायमिंग तर आता किती 7 वाजलेले, कारण की दुपारपासून फक्त मी 2 ते 3 तास थांबलो होतो, ऊन होतं म्हणून. कारण की उन्हात पण थोडा प्रॉब्लेम येतो ना उन्हात चालायला, त्यामुळं तर जातो आता, भेट देतो. पहिले जाऊन पासून निघलेलो आहे आणि आजीबाऊची हळद आहे आज, तर आजीबाऊच्या हळदीला आपण आलेलो आहे. आणि मला 5 ते 6 दिवसापूर्वी पत्रिका पण सेंड केली होती, माझ्या लक्षात नव्हतं. कारण की मी आत्ता ते लोकेशन लावत इथपर्यंत मला 2 तास झाले ते लोकेशन शोधायला. 3 वेळेस कॉल करत होतो, लोकेशन कुठे आहे, काय, कुठून येऊ, काय येऊ, आणि इकडून जा तिथे येऊन थांबा, मी येऊ राहिलो. पण आता कसं हळदीची गडबड असल्यामुळं वेळ कोणाला भेटत नसतो आणि वेळ पण हे देतो. तर मी अचानक म्हणजे डायरेक्ट आलो आणि भाऊंची हळद आता अजून एक हळद बाकी आहे, एक हळद अजून बाकी आहे. तर पूर्ण व्हिडिओ कारण की मला त्यांनी दुपारी टाकलं होतं, पण विषय काय झाला, मला वेळच भेटला नाही. त्यामुळं आता वाटलं की 7:30 वाजत आलेले आपण भाऊच्या हळदीला पोहोचलोय. कारण की
बघायला विसरू नका. आणि कुठून आहे हे मला कमेंट करून सांगत जा आणि माझी व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचते मला नक्की सांगत जा. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.